मित्रांनो, आज आपण भाकरीची कथा ऐकूया. भाकरीची कथा. एक सुंदर छोटंसं गाव होतं. या लहानशा गावात गोपाळ नावाचा शेतकरी राहत होता. गोपाळचं एक छोटंसं कुटुंब होतं. तर हा गोपाळ दिवसभर शेतात काबाड कष्ट करायचा. त्याचं शेत म्हणजे त्याचा जीव की प्राण. खूप मन लावून तो काम करी. तो शेतातून ज्वारी बाजरी पिकवायचा. त्याच्या घरात दररोज टम्म भाकरी बनत असे आणि ती भाकरी तोंडात टाकली की गोपाळची जणू ब्रह्मानंदी टाळी लागत असे. भाकरी चावायला सुरुवात केली की पुढे मग ती गोड गोड लागी. गोपाळचा मुलगा दीपक नेहमी विचार करायचा, ही भाकरी काय खायची रोज 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 ती भाकरी, कंटाळा येतो. त्याला शहरातून गावात मिळणारे वेगवेगळे पदार्थ आवडायचे. त्यात टोस्ट, खारी, बिस्किटं, ब्रेड असे पदार्थ होते. गोपाळला हे पाहून वाईट वाटत असे. एक दिवस गोपाळने दीपकला हाक मारली आणि त्याला सोबत शेतात नेले. गोपाळ म्हणाला, तुला भाकरीची खरी गोष्ट ऐकायची आहे का? चल मग माझ्यासोबत. दीपक अक्षरशः उड्या मारत गेला. गोष्ट ऐकायची होती ना. आणि मग पुढे काही दिवस तो जात राहिला. मग त्यांनी पुढे काय पाहिले? गोपाळ कसे कडक उन्हात घाम गाळत शेताची मशागत करत होता. त्याने पाहिले जमिनीला कसे नांगरले. त्याने पाहिले कसे पाणी दिले. त्याने पाहिले ज्वारीचे दाणे कसे पेरले. त्याने पाहिले की महिन्यानंतर इतकी मेहनत करून ज्वारीची कणसे कशी तयार झाली. त्यांनी पाहिले गोपाळनी ती कशी कापली, उन्हात वाळवली आणि मग एक मोठ्या पोत्यात भरली. मग ते पोते घेऊन दोघे चक्कीवर गेले. तिथे ज्वारीचे दाणे दळून त्याचे पीठ तयार झाले. पीठ घरी आणल्यावर गोपाळची बायको लक्ष्मी तिने ते मळले आणि गरम तव्यावर टम्म भाकरी बनवली. आणि ते करत असताना तिचा चेहरा आनंदाने चमकत होता. हे सगळं पाहिलं आणि दीपकच्या हृदयात कुठेतरी भरून आल्यासारखं झालं. त्या दिवशी जेवताना त्यांनी दोन्ही हातात ती भाकरी घेतली आणि त्या भाकरीकडे तो नुसता बघत राहिला. त्यात त्याला फक्त भाकरी दिसली नाही, फक्त ज्वारीचं पीठ दिसलं नाही, तर वडिलांचा घाम, मातीचा सुगंध, सूर्याची उष्णता, पाण्याची किंमत सगळं दिसलं आणि आईची माया पण दिसली. आज त्याला कळलं की भाकरी फक्त खाण्याची गोष्ट नाही, तर ती एका प्रवासाची, कष्टाची आणि प्रेमाची कथा आहे. त्यानंतर त्यांनी कधीही भाकरीला कमी लेखले नाही. मित्रांनो, भाकरीमध्ये पौष्टिक असे घटक असतात. ते आपलं पारंपरिक अन्न आहे. नक्की आपण भाकरी खायलाच हवी. तसेच आपले शेतकरी बंधू खूप कष्ट करून, घाम गाळून हे धान्य, सोन्यासारखं धान्य आपल्या शेतात पिकवत असतात. त्यामुळे कधीही आपण ते टाकू नये. लागेल तेवढंच बनवावं आणि सगळं बनवलेलं संपवावं. अन्न वाया घालवू नये. हे महत्त्वाची गोष्ट आपण स्वतः पाळली पाहिजे आणि आपल्या मुलांनाही सांगितली पाहिजे. तर मित्रांनो, अशी ही भाकरीची गोष्ट तुम्हा सर्वांना आवडली असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.